सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आज सकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय। पुणे ते शहादा मार्गावर धावणारी बस उमराणे गावाजवळ झाडावर आदळून पलटी झाल्याने चालकासह 3 जण गंभीर तर 7 जण प्रवासी किरकोळ जखमी झाले। मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 8:15 बस क्रमांक MH14 MH2310 ही बस पुणे ते शहादा मार्गावरून प्रवास करत होती। मनमाड चोंडी घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे चालकाने गिरणारे मार्गे मालेगावकडे पर्यायी मार्ग स्वीकारला। दरम्यान उमराणे गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली गेली आहे। त्यानंतर बस झाडावर आदळून पलटी झाली। अपघातावेळी बसमध्ये 58 प्रवासी, चालक आणि वाहक असा प्रवास सुरू होता। या भीषण अपघातात चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले असून 7 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। जखमींना तात्काळ तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही बाजूंच्या काचा तसेच मागील आपत्कालीन काच देखील फुटली। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतंय। घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलंय। पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।